आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पहिला प्रश्न, नमो शेतकरीचा पुढचा हप्ता नेमका कधी येणार? दुसरा प्रश्न, कोणते शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात? तिसरा प्रश्न, आधार सीडिंग आणि फार्मर आयडी नसेल तर नेमकं काय होणार? चौथा प्रश्न, फक्त नमो शेतकरीच नाही तर आणखी कोणकोणत्या योजना बंद होऊ शकतात? आणि पाचवा प्रश्न, आता तात्काळ काय केलं नाही तर भविष्यात मोठं नुकसान कसं होऊ शकतं? आता एक एक करून सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही योजना थेट पीएम किसानच्या धर्तीवर राबवली जाते. मागील काळात पीएम किसानचा हप्ता वितरित झाला आणि त्यानंतर लगेच नमो शेतकरीचा हप्ता येईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून एक मोठी हालचाल सुरू झाली. डिसेंबर महिन्यात पीएम किसान अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची पुन्हा एकदा तपासणी सुरू करण्यात आली, कारण मागील हप्त्यात मोठ्या संख्येनं शेतकरी लाभापासून वंचित राहिले. जेव्हा ही यादी तपासली गेली तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आलं. अनेक शेतकऱ्यांचं आधार सीडिंग झालेलं नव्हतं. अनेक शेतकऱ्यांचा फार्मर आयडीच तयार झालेला नव्हता. आणि हाच मुद्दा आजचा सगळ्यात मोठा धोका ठरत आहे. मित्रांनो, ज्यांचं आधार सीडिंग पूर्ण नाही, ज्यांचा फार्मर आयडी जनरेट झालेला नाही, असे शेतकरी थेट हप्त्यापासून वंचित राहू शकतात. म्हणूनच शासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या की ठराविक कालावधीपर्यंत आपला आधार सीडिंग पूर्ण करा आणि फार्मर आयडी जनरेट करून घ्या. हे केलं नाही तर येणारा नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही. आता प्रश्न येतो, हा हप्ता कधी येणार? मित्रांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी मागण्या सादर करण्यात आलेल्या होत्या. वित्त विभागामार्फत निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी विभागाकडून मागणी केलेला निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाण्याची शक्यता आहे आणि येत्या निवडणुकांपूर्वीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. यासाठी शासनाकडून एक GR जारी केला जाणार आहे. त्या GR नंतर हप्त्याची तारीख निश्चित केली जाईल आणि थेट खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल. परंतु इथेच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, फार्मर आयडी. मित्रांनो, आज फार्मर आयडी हा केवळ एक कागद राहिलेला नाही, तर तो शेतकऱ्यांचा ओळखपत्र बनलेला आहे. पीक विमा, नुकसान भरपाई, अतिवृष्टी मदत, पीक कर्ज, कर्जमाफी, महाडीबीटी योजना, पीएम किसान, नमो शेतकरी या सर्व योजनांचा लाभ आता थेट फार्मर आयडीशी जोडलेला आहे. फार्मर आयडी नसेल तर एक एक करून सर्व योजना बंद होऊ शकतात. म्हणूनच ज्यांचा अजूनही फार्मर आयडी तयार झालेला नाही त्यांनी तात्काळ तो बनवून घ्यावा, कारण हा एकच निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळात सर्व योजनांचा लाभ मिळवून देऊ शकतो. मित्रांनो, आज आपण जी माहिती पाहिली ती केवळ एक अपडेट नाही तर एक इशारा आहे. वेळीच लक्ष दिलं तर फायदा, दुर्लक्ष केलं तर मोठं नुकसान. नमो शेतकरीचा हप्ता, फार्मर आयडी, आधार सीडिंग हे तिन्ही एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. आणि तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेची एक मोठी अपडेट आलेली आहे. ती अपडेटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती अपडेट जाणून घ्या आणि आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पुढील अपडेट, GR, हप्ता वितरणाची तारीख याबाबतची सर्वात आधी माहिती इथेच दिली जाईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पुढच्या अपडेटमध्ये पुन्हा भेटूया.